तर मग तुम्हाला सांगितलं तसं आम्ही निघालो आहोत गोव्यावरनं मालवणसाठी. आणि NH66च लागतो आपल्याला गोव्यावरनं टिल मालवणला जायचं. तर मग ही आली आहे आमची कोंबडी वडे थाळी. गूगल मॅप चालू कुत्र्या बहुत मारूंगा. चला आता शोधू कुठे भी एक्वेरियम. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉयज अँड गर्ल्स, आपण पोचलेलो आहोत सावंतवाडीला. तर मग आमचं जेवण झालं, माझं जेवण झालं आणि प्रणेशाचं जेवण बाकी आहे. तर मग मी आराध्याला घेऊन बाहेर आलो आहे. तर माझं झोपाळा केलं आहे. तर मग हे असं आहे मालवणी डेज. आतून हॉटेल मस्त ऑथेंटिक टाईप बनवलं. सो आता सकाळचे वाजले आहेत 9-10 वाजले मे बी. तर मग आमचा ब्रेकफास्ट चालू आहे. तनेशाने परोठा घेत, त्याची पुरी भाजी चालू आहे खाऊन. आणि आराध्या आमची आज खाते ब्रेड अँड जाम. आकर हे घे, पकड तू का, तुझ्या हाताने का, तू पडशील ना पाठी मागे आराध्या. अच्छा बघा ते सकाळी सकाळी काय चालू आहे. राजू अँड छुटकू. अरे पाण्यामध्ये पाठीमागे बघा असा व्ह्यू आहे ना, तर मग तिला बघत राहावासारखं वाटतंय. ठीक आहे ठीक आहे, खाल्ला, गुड गर्ल. आणि ब्रेकफास्ट खूप छान आहे, पराठा छान आहे, जाम ब्रेड आहे. तर मी असं टाईमपाससाठी खातो. एग खाल्लं. आता चहा पिऊ आणि मस्त तयारी करू. आणि कल्टी आता म्हणजे थोड्या 11पर्यंत आहे. एक तर 11-15 आम्हाला आंघोळ वगैरे करून निघेपर्यंत. आणि परत आमचा हा कार्टून पण आहे, त्याचं सगळं आवराआवरी करायला आम्हाला लेट होऊन जातं. बघू आता कसं होतं. बाकी ब्रेकफास्ट एरिया आहे इकडे, तिकडे बुफे लावला. सो आम्ही निघालो आहोत आता. आमची प्रॉपर्टी बघा इकडनं अशी दिसते छान. तर मग आमची आराध्यामुळे थोडं मला सामान कॅरी करावं लागलं, त्यामुळे निघताना काही शूट करावं लागलं नाही, मी आलं नाही. आय मीन आता काय तुम्ही बघितलाच आहे, एवढं तुम्हाला दाखवलं प्रॉपर टूर हॉटेलची, कसं हॉटेल आहे ते. बाकी आता आम्ही निघालो आहे टूवर्ड आता घराकडे. आता घराकडे जाईपर्यंत मध्ये मध्ये काय भेटतं ते बघूया. आणि जर काय चांगलं दाखवण्यासारखं असेल तर दाखव, नाहीतर मग डायरेक्ट होम, स्वीट होम. आणि कसं वाटलं तुम्हाला आजचे ब्लॉग प्लीज कमेंट करून सांगा. कमेंट करा, म्हणजे एंगेज व्हा थोडं माझ्यासोबत, म्हणजे कसं मला पण थोडं चांगलं वाटतं. आणि बस, सी यू फॉर द गोवा अंटिल नेक्स्ट टाईम. आणि प्रॉपर्टी खूप छान आहे. तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मी त्याचं लोकेशन देईन आणि कॉन्टॅक्ट नंबर पण देईन. आणि काय बोलतात त्याला, कधी गोव्याला आला तर प्लीज व्हिजिट करा. मेन फूड तिचा एक नंबर आहे. राईस बाउल्स ट्राय करा आणि पोहे पण ट्राय करा. मस्ट ट्राय. प्रणेशाला पण खूप आवडली आहे. गोवन पोहे तर एक नंबर होती. मोस्ट रिकमेंडेड गोवन पोहे आहे. पहिल्यांदाच ट्राय करणार असाल तर इकडे येऊन नक्की ट्राय करा. बेस्ट आहे. बाकी आता रस्ता शोधतो आम्हाला कसं जायचं आहे ते. आता डायरेक्ट हायवेला बाहेर पडायचं आहे तर लेफ्ट असेल, लेफ्ट मधून राईट असेल. सो लेट्स गो. हां, आणि सांगायचं झालं ते आम्हाला हा रूम 2500 पडला. आणि त्याच्यामध्ये इन्क्लूड आमचा ब्रेकफास्ट पण होता. ब्रेकफास्ट पण छान होता. एकंदरीत सर्व छान होतं. आणि काय बोलता, ब्रेकफास्टमध्ये आम्हाला मिळालं होतं पराठा होता, शिरा होता, उपमा होता, नाही उपमा नव्हता, पोहे होते आणि ब्रेड जाम ब्रेड सँडविच म्हणजे तो होता. कॉफी, ज्यूस होतं, बस. टी होती आणि बॉइल्ड एग होते. तर मग बॉइल्ड एग पण होते. तर मग ऑप्शन चांगले, खूप सारे व्हरायटीज आहेत. आणि चांगलं होतं, क्वालिटी छान होती. असं द्यायचं म्हणून दिलं ना त्यांनी, तर मग ॲक्च्युअलमध्ये चांगलं होतं सगळं जेवण. आणि मस्ट ट्राय, डू विजिट. तर मग तुम्हाला सांगितलं तसं आम्ही निघालो आहोत गोव्यावरनं मालवणसाठी. आणि NH66च लागतो आपल्याला गोव्यावरनं टिल मालवणला जाईपर्यंत. हा एकच रोड आहे आणि मस्त रोड झाला आहे, एकदम स्मूथ चुम्मेश्वरी रोड आहे. काही असं डायव्हर्शन नाही. गोव्यामध्ये गेलात तर डायव्हर्शन आहे, गोवा सोडताना तुम्हाला एकही डायव्हर्शन नाही मिळत. मस्त सुसाट रोड आहे. तुम्ही आरामात 1-2 ते 3 तासा
सो आम्ही आता विचार केला आहे की सावंतवाडीला जाऊन काहीतरी खाऊ, म्हणजे एक चांगले फेमस खानावळ आहे. तर मग तिकडे जाऊन माझा आज बांगडा खायचा मन झालं, तर मग बघू बांगडा भेटतोय का जेवायला. तर मग लेट सी कुठे आहे ती, आणि तुम्हाला लोकेशन सांगेन कुठे आहे. काय नाव आहे तिथं माहिती आहे का? पण आहे फेमस खानावळ आहे, अशी ऑथेंटिकच आहे जुन्या टाईपमध्ये. तर मग आता ते शोधतो आणि कुठे आहे ते आणि तुम्हाला दाखवतो. आणि इकडनं एक सावंतवाडी असेल एक 30-35 किलोमीटर, एक अर्धा-पाऊण तासामध्ये पोहोचून जाऊ. आणि रोडचं तर बनायला तर रोडचं तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे रोड एकदम मस्त आहेत, मक्कन रोड आहेत. डोळे झाकून कधीही गोव्याला या तुम्ही, मालवणवरनं किंवा मुंबईवरनं मस्तच रोड भेटतील. आणि डेव्हलप पण चांगलं केलं. मेन फक्त गरमी आहे, तितकं बेअर करू शकाल तर तुमची ट्रिप सुखमय होईल. सो लेट्स गो. सो लेडीज अँड जेंटलमॅन, बॉईज अँड गर्ल्स, आपण पोचलेलो आहोत सावंतवाडीला, तलावाकडे. आणि मेन सावंतवाडी एरिया आहे हा. आणि इकडे मी पहिल्यांदा येतो, मेन म्हणजे सावंतवाडीमध्येच पहिल्यांदा येतं, कारण की आमचा येताचा प्लॅन झाला की जेवूया कुठेतरी. तर मग विचार केला की सावंतवाडीमध्ये बघतो. आणि त्यामध्ये आपला अमय कोतकराचा आम्ही हॉर्नबिल अच्छा आपलं अमयाचा मी व्हिडिओ बघितला. तर मग त्याच्या सावंतवाडीचा ब्लॉग म्हणजे व्हिडिओ होता. तर मग तिकडे आम्ही 2-3 ठिकाणं बघितली आहेत, पण कमेंट बघून इतकं काही आम्हाला रिव्ह्यूज चांगला नाही आला त्याचा. तर मग विचार करतो आम्ही तर काहीतरी शोधतो इकडे जेवणासाठी आणि ते तुम्हाला दाखवतो. आणि इकडनं आम्ही जाणार आहोत ॲक्वेरियम बघायला माशांचं, कारण की आराध्याला मासे खूप आवडतात, खूप प्रचंड आवडतात. खायला नाही आवडत पण बघायला खूप छान आवडतं. तर मग ते बघू आणि तिकडनं मग कल्टी घराकडे. सर लेट्स गो. बघूया आता कसा आपला पुढचा प्रवास होता आणि काय आपल्याला कुठे चांगलं जेवायला मिळतं. सो हा आहे समोर भोसलेवाडा, खूप फेमस आहे. तुला माहिती का? नाही माहित नाही आता, तर मी जस्ट सांगतोय मी. अय्यो गाडी टाकू नकोस. आणि इकडे बघा लेक आहे साईडला. आणि बापरे अडकलंय रे. सावंतवाडी आहे बघ ना, सावंतवाडी पॅलेस आहे, प्लेस बोलतो. सावंतवाडी पॅलेस आहे इकडे आणि हॉटेल पण आहे आतमध्ये. बापरे. तर मग ह्यांनी पॅलेसला हॉटेलमध्ये कन्वर्ट केलं. तर मग इन फ्युचर काहीतरी जाऊ बघू. आणि समोरच बघा ना किती मस्त लेकचा व्ह्यू मिळतो. वाव. तर मग हे असं आहे मालवणी डेज आतून. हॉटेल मस्त ऑथेंटिक टाईप बनवलं. आणि बाहेरही असं मस्त हा एंट्रन्सचा इकडे पार्किंग दिली आहे आणि गार्डन पण केलं आहे छान. आणि वरनं स्प्रिंकलर्स आहेत, तर मग थंडावा आहे आतमध्ये, जास्त गरम होत नाही. आणि आराध्याला आम्ही हॅटच्या खाली घेऊन जातो. अरे वाव, झोपाळे आहेत मस्त टाइमपाससाठी आहे इकडे. मम्मा कुठे बसली आहे? मम्मा 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 तिकडे बसले. आम्ही बघा इकडे गार्डनमध्ये फिरायला आलो आता. मस्त आहे ना. तर मग ही आली आहे आमची कोंबडी वडे थाळी. एकदम मस्त. इकडे रस्सा आहे, अंडा आहे, सोलकढी आहे, परत कोशिंबीर आहे, चिकन आहे आणि वडे. तर मग 4 वडे आहेत छान असे मोठे, दिसायला खूप टेम्पटिंग वाटते. आता लेट्स सी टेस्ट कशी आहे. तर मग आमचं जेवण झालं, माझं जेवण झालं आणि प्रणेशाचं जेवण बाकी आहे. तर मग मी आराध्याला घेऊन बाहेर आलो आहे. तर मग असं झोपाळा केला इकडे बाहेर मस्त वस्तूसाठी. आणि आराध्याला पण झोपाळा खूप आवडलेला आहे. तर ते शांतपणे बसले आहे ते आणि वाईब एकदम एन्जॉय करतोय. चिल दुपार.
तर सावंतवाडीमध्ये फिरता फिरता आम्हाला समोर बघा हे मंदिर दिसलं. तर मग हे मंदिर प्रणेशाने लॉकडाऊनमध्ये याचं चित्र काढलेलं ते 2020ला. मला असंच रॅन्डमली फेसबुकवरती हे मंदिर दिसलेलं आणि मला ते चित्र खूप आवडलेलं, तो फोटो खूप आवडलेला. पण मी हे सेम तर नाही आहे, पण तेव्हा असं काढलं होतं. दिसतंय का? हा दिसतंय आणि समोर बघा हे मंदिर सेम. तर मग असं इन्स्पायर्ड स्टोरी अचानक दिसलं हे मंदिर. माहित पण नव्हतं की इथे सावंतवाडीमध्ये आहे. हे अचानक दिसलं. जेव्हा मी ते कळस बघितलं तेव्हाच मला जाणवलं की अरे मी हे मंदिर बघितलं आणि याचं चित्र काढलं होतं. तर मग अशा स्टोरीज बघा ना, सफरमध्ये कसंही मिळून जातात ट्रॅव्हलिंग करताना. सो आता आपण निघालो आहे फिश एक्वेरियम बघायला सावंतवाडीचा. सो लेट्स गो, जाऊया आधी. तर मग आता सीन असं झाला, मी गुगल मॅपमध्ये टाकलं लोकेशन फिश एक्वेरियम म्हणून सावंतवाडी. आणि इकडे बघा मला गुगल मॅप कुठे घेऊन आला बघा, कसो हा तो सालो कुत्रो. गुगल मॅप फिश मार्केटमध्ये घेऊन आले सावंतवाडीच्या. आता सावंतवाडीच्या फिश मार्केटमध्ये काय घेऊ मी? आमच्या मालवणमध्ये एवढ्या धक्क्यामध्ये भेटतात चांगले मासे. इकडे तर सावंतवाडीमधून मासे घेऊ. गुगल मॅप सालो कुत्र्या बहुत मारूंगा. चला आता शोधू कुठे फिश एक्वेरियम. सो आमचा तर सावंतवाडीचा प्रोग्राम झालेला आहे. आणि एक्वेरियम ॲक्च्युअली मी या टाईमला नाही जाणार, कारण की लोकांना विचारलं तर मग लोक बोलले की एक्वेरियम खूप मोठा आणि आता 3 वाजले, तर मग घरी जाईपर्यंत लेट होणार. आणि काय बोलतात तर मग स्पेशल एक्वेरियमचा व्हिडिओ करण्यासाठी इकडे येईन मी, तर पूर्ण दिवस देईन. तर मग आता घाईघाईमध्ये नको, नीट शूट करायला पण भेटणार नाही, पण माझी मेमरी पण खूप कमी आहे आणि चार्जिंग पण खूप कमी आहे. तर मग नीट काही शूट असं करायला भेटणार नाही. त्यामुळे आम्ही विचार केला तर जाऊया घरी. आणि मग जेव्हा कधी टाईम भेटेल तर मग एक दिवस काढून येऊ आम्ही इकडे ॲक्वेरियमला, स्पेशली आराध्यासाठी. तर मग तिला पण मजा येईल बघायला. आणि आता घाईघाईमध्ये नको येऊ उगाचच. तर मग आम्ही निघालो आहोत टुवर्ड्स आचऱ्याला. तर मग हायवेला लागलो आहे आम्ही आणि इकडनं 1-1.5 तासाचं अंतर आहे आम्हाला पोचायला घरी. सो रस्ता खूप मस्त आहे. आणि इकडून 1.5 तास. हां कुडावरून 1.5 तास लागले होते त्या दिवशी. नाही इकडनं मला 1.5 तास दाखवला आता गुगल मॅपला. गुगल मॅप आज तर गुगल मॅपवरनं मला भरोसा होता. अबे साले तभी मेरा माफ करना, गुस्से में इधर उधर निकल जाता. ॲक्वेरियम टाकलेला मी, बरोबर ॲक्वेरियम वरती क्लिक केलेलं, त्याने मला इकडे पाठवलं आपल्या फिश मार्केटला. सावंतवाडी पण सावंतवाडी पोहोचत होते ॲक्वेरियम मध्ये. आणि ॲक्वेरियम पण थोडं पाठीमागे होतं 1-10 तास. तर मग परत अर्धा तास पाठी जाऊन परत 2 तास पुढे. त्यामुळे बोललो की जाऊन ते निघूया. आणि आजचा दिवस पण खूप हेक्टिक झाला, ट्रॅव्हलिंगच करतोय 3 दिवस. तर मग आता घरी जाऊन थोडं आराम करू. आणि बघा किती मस्त रस्ता आहे आपला कोकणातला. या पाहुणं कोकणामध्ये. तर मग आम्ही आता आपल्या आचऱ्याच्या रस्त्याला लागलो आहे. कुडावरनं नाही, ओरसवरनं एक लेफ्ट साईडला रस्ता जातो. तो शॉर्टकटने डायरेक्ट कणकवली आचरा रोडच्या मध्ये बाहेर पडतो. तर मग कणकवली जायची गरज नसते आम्हाला. तिकडनं आम्ही शॉर्टकटने आतमधनं घेऊन जातो हा रस्ता. तर मग हा आता मागेच आपल्या मित्राने सांगितलं आहे मला, हा मधला रस्ता आहे तो. तर मग तो आता फॉलो करतो आम्ही नेहमी. जर कुठे गोव्याला किंवा कुडाळला जायचं असेल तर हा रस्ता बेटर पडतो आम्हाला. तर मग आणि रस्ता पण खूप मस्त आहे, स्मूथ आहे. तर मग तुम्ही गोव्यावरनं येत असाल तर मग हा रस्ता प्रिफर करा. काय बोलतात त्या रस्त्याचं नाव मी थोड्या वेळाने सांगतो किंवा डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला हे देईन, मॅप देईन, की तो फॉलो करत तुम्ही येऊ शकता. सो आता डायरेक्ट घरी पोचू आणि घरी पोचल्यानंतर तुम्हाला बाकीची अपडेट देतो की आम्ही काय काय खरेदी केलं आहे आणि कसं कसं आजचा प्रवास झाला. आणि मेन म्हणजे आम्ही जे कोल्ड्रिंक ट्राय केलेलं, काय नाव होतं त्याचं, बाळकृष्ण कोल्ड्रिंक. तर मग ते बाळकृष्ण कोल्ड्रिंक हे खूप असं ॲव्हरेज आहे, इतकं पण जास्त खास नाही. जर म्हणजे मे बी ते सावंतवाडीमध्ये मिळत नसेल, फक्त त्यांच्याचकडे मिळत असेल म्हणून ते फेमस झालंय तिकडे. पण ते इतकं वर्थ नाही आम्हाला तरी, वर्थ नाही. कारण की आम्ही आता कोल्ड्रिंक कॉकटेल पितो, ते मालवणमध्ये राणे कोल्ड्रिंक्स पितो. तुम्हाला खूप साऱ्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल. त्या हिशोबाने ते काहीच नाही आहे. म्हणजे काही म्हणजे आता राणे कोल्ड्रिंक जर 10 पैकी 10 असेल तर ते 10 पैकी 6 असेल. 6 पण नाही, 5. 4च म्हणाल मी.
4च म्हणेल. कारण आईस्क्रीम पण ते फक्त आईसवाला आईस्क्रीम असतं ना, मेवाड मेवाड सारखं. मेवाडिया. आणि ड्रायफ्रुट्स वगैरे पण इतकं काही नव्हतं ना, टुटी फ्रुटी वगैरे काही नव्हते, नावाला टाकलेलं. क्वालिटी एकदम चांगली आहे. आईस्क्रीमची क्वालिटी पण किंवा ड्रायफ्रुट्स पण, फ्रुट्स पण एवढे चांगले असतात, एकदम फ्रेश कट केलेले फ्रुट्स असतात. खाल्ल्या वेळेस समजतं की एकदम फ्रेश कट केलेले. पण इकडे तसं नाही वाटलं. आणि दूध पण इतकं खास नव्हतं, एकदम थिक, एकदम थिन नव्हतं. राणे कोल्ड्रिंक्स एकदम थिक दूध असतं, मस्त प्यायला पण छान वाटते. आणि बाकी एकंदरीत ओव्हरऑल ठीक आहे. जर तुम्ही जात असाल आणि तुम्हाला ट्राय करायचंच असेल तर मग जाऊ शकता. पण तुम्ही जर एकदम पण तुम्हाला एक्स्ट्रीमली चांगलं फूड हवं असेल तर मग नाही तुम्हाला आवडणार. ते राणे कोल्ड्रिंकमध्ये जाऊन तुम्ही ट्राय करा. कॉकटेल जगातला बेस्ट कॉकटेल आहे, जगातला बेस्ट. सो चला घरी पोचूया आधी. आजीला सांग काय काय झालं, आजीला सांग, आजीला सांग जा काय केलंस ते सांग आजीला. काय झालं सांग ते. सो आम्ही आलो गोव्यावरनं आणि आमचं काम पण चालू झालेलं आहे. तर मग वरच्यांची ऑर्डर आहे थोडी, मग ती करतो. आणि ती आता काय काय आपल्याला ऑर्डर, अर्धा किलो बिर्याणी आहे आणि अर्धा किलो चिकन फ्राय आहे. तर मग ते करतो आणि त्यांना देतो ऑर्डर. आणि बस खूप थकलो आज ट्रॅव्हल करून आणि आता ऑर्डर पण करतो आहे पटपट. तर मग आता बस इतकाच व्हिडिओ ठेवूया. आता मी ऑर्डर करतो आणि जाऊन झोपतो गपचूप जेवून. बाकी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ प्लीज कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा. भेटूया अशा चांगल्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.